ड्रेनेज आहे ना, वर पाणी येतंय ड्रेनेजचं. आणि आमच्या इथं थांबलेलं पाणी, एवढं पाणी थांबलं आमच्या इथं. असं वाटतंय गल्लीतली रोड आहे, गल्लीतला तर पाणी थांबायचं खरं कारणच नव्हतं. यांनी ना जे ना मेन आउटलेट असतं ना तेच बंद केलंय. जिथून पाणी जात होतं ना ते बंद केल्यामुळे एवढं पाणी थांबायला लागले. हेल्परनी वाहून गेली रे. हा घाट आहे ना अख्खा बुडला. इथं धर्मशाळा ही बुडल्या की इथे धर्मशाळा आहे. लोकांच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये प्लॉटिंग केलीत. अख्खं पाणी शिरलं इथं. पण एवढा पाऊस पडलाय. पाणी किती 3 फूट पाणी, 3 फूट. कधी निघायचं रे पाणी. तशी मोटर चालवलीत, मोटर टाकायची पहिली. आज 25 जुलै आहे आणि रस्त्याचं पाणी पण यायला लागले आता. इथे ना ड्रेनेज आहे ना, वर पाणी येतंय ड्रेनेजचं. आणि आमच्या इथं थांबलेलं पाणी, एवढं पाणी थांबलं आमच्या इथं. 3 फुटापर्यंत पाणी थांबलं इथं आत्ता. बघा मोटर लावलेली आहे आम्ही, पण पाणी कंटिन्युअसली वरून पाऊस पडतोय आता. हवेली मुळशीत आणि मावळ तालुक्याला ना रेड अलर्ट दिला आता. तर पाणी थांबायचं खरं कारणच नव्हतं. यांनी ना जे ना मेन आउटलेट असतं ना तेच बंद केलंय. जिथून पाणी जात होतं ना ते बंद केल्यामुळे एवढं पाणी थांबायला लागले. अदरवाईज एवढं पाणी थांबत नव्हतं इथं कधी. आता कोणाच्या प्लॉटमध्ये वरती पाणी थांबत ना, आमची थांबते. कारण की इथं जे मुरी होती ना तीच बंद केलेली टाकली. अजून एक मोटर आहे, ती मोटर टाकायला लागेल. थोडं ते पाणी वर येतं रे. ते पाणी तिथून वर येतं, ड्रेनेजचं जात नाही, वर येतं. फुल झालेलं आहे. पाऊस यायला लागला रे. मीटर चालू करू नका. फुल हिट मध्ये काय हेच चालू आहे. पावसाचा जोरच कमी होईना संतोष. रेड अलर्ट म्हणलं पहिल्यांदा. रेड अलर्ट भेटला असं आपल्याला हवेल चालू गेला मग पहिल्यांदाच. हा ना. रोडचं पाणी मावळ मुळशी यांना कसं चिरड्या. हा ना. हे बायपासने आपण देऊगाव चाललोय. आपलं इलेक्ट्रिशियन वाला आहे ना, 1 तास मारत नाही. सॉरी, अर्धा तास नाही, अर्धा तास म्हणलाय तो. तर कॉफी पिऊन जरा आंघोळ बिंगोळ काहीच नाही केली अजून. आता सगळं ते काम करावं लागेल. मोटर टाकायला लागेल दुसरी. पर जी मोटर बंद पडली ती बोरची ती पण चालू करून घ्यायला लागेल. आणि नंतर घरी जाऊन आंघोळ करायला लागणार. आज पादर मग डोकं येईल. जास्त टाइम येतो जाणार आहे. आंघोळीचा विषय लेटच घ्या. आंघोळ ह्याच्यातच पाहायला लागेल मला. आणि असं पावसाचे काय आंघोळ केली तरी काही फरक नाही पडत. पाणी अरे पाऊस पाणी एवढं पडलं, पाणी जाणार कुठं. बायपासला ड्रेनेज नाही ना, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. हो दर रोडला पाणी निघतं अख्खं. दिसतंय का. आणि यांनी रस्तेवालेच बनवतात का. रस्त्यावाल्यांचं काम आहे ड्रेनेज द्यायचं. ड्रेनेजच नाही. एवढं चांगलं काम केलंय रोडचं आणि ड्रेनेज नाही रे. अरे हाय शेती पण लोकांची कंपन्या व्हायला लागल्यात. लोक भाड्याने द्यायला लागल्यात. घर आहे रे वर अख्खी इकडं साईडला वस्त्या सगळ्या. सगळं डोंगरावरचं पाणी अख्खं वाहून इकडे येणार ना. सर रानात जातं सगळं पाणी फ्लोवर. पण आता घर झाल्यामुळे ते आडायला लागलंय ना पाणी. हा ना. पहिलं वेगळं होतं. पहिलं डायरेक्ट पाणी यायचं खाली. हा पण शेती होती ना अख्खी. पहिली शेती होती. हे बघ ना पाणी बघ किती फ्लो होतं रोडचं. काय करणार आहे तू. कसं काय अडवणार सांग ना मला तू. हा बघ असे पाणी थांबते मग इथं. आता इथं हाय शेती म्हणून काय वाटत नाही आणला. पण जिथं घर त्यांचं हाल होतात ना, मग तिथून रोड पर्यंत असं पाणी. बोल तुला कुठपर्यंत दाखवतो. आहे का. हे बघ किती पाणी फ्लो होईल रे असं. हा वरून पावसाचा जोर. हा वरून सगळं पाणी येतंय. प्लस ड्रेनेज नाही. कसं काय पाणी फ्लो व्हायचं इथल्या रोडवरचं. मेन रोडवरच पाणी रे. वाटतंय का. हा असं वाटतंय गल्लीतली रोड आहे, गल्लीतला. पाण्याचं आता लेवल वाढली परत. हो आता आपण देऊच्या डाव्या साईडच्या ब्रिजवर आहे. सी टाईप आहे का. देऊ का. दे बरं. मोबाईल मध्ये चार्जिंग आहे नेमकी रमाया. इंद्रायणी नदीचं पाणी आहे. शपथ. हा
जास्त बाराव टाकला पण ते नदी पात्रात पण पाणी वर गेलं ना वरती. मालकी जागा असन पण पाण्याचा प्रवाह जास्त आहे ना या साईडला. पण हा लेफ्ट साईडचा बायपासचा बोली हा जास्त वर आहे, त्याचं काही नाही एवढं. तो बोल ना तो तिकडं तो घाट आणि ती धर्मशाळा आणि ते सगळं बुडलं आता. 1 मिनिटात दाखवतो. लोक सगळ्याशी बघायला थांबल्यात पाणी. पहिल्यांदा एवढं जिंदगीत मी पण पाणी बघितलंय इंद्रायणीला. लई पहिलं जुनं पाहिजे ना रे. 2004-2005 ला एवढा पाऊस पडायचा पहिला पावसाचं पाणी. शपथ काय फ्लो आहे पाण्याचा. अख्खी जलपर्णी वाहून गेली रे. बघा हा घाट आहे ना अख्खा बुडला. इथं धर्मशाळा ही बुडल्या की इथे धर्मशाळा आहे. आणि लोकांनी प्लॉटिंग केली ती नदी पात्रात. कडाला मालकी अख्खं जागा वाटतं. नदी पात्र नाही म्हणता यायचं पण त्यात पण पाणी शिरलं अख्खं. लोकांच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये प्लॉटिंग केली अख्खं पाणी शिरलं इथं. पण एवढा पाऊस पडलाय अजून कंटिन्युअसली पाऊस चालू आहे ना नंतर शेट. शपथ इच्छा व्हायना राव. जवळपास फक्त 3-4 फूट राहिले पाणी बुडायचं. एवढं कमी पाणी राहिलेलं आहे. तिथून जायची माझी भीती हिंमत व्हायना. गॅस फुलावरून बायपासने परत जाणार मी घरी बाबा. पण तसे कसं वाटतंय पाऊस. कंटिन्युअसली पाऊस पडतो. कंटिन्युअसली पाऊस काही कमी होतच नाहीये. मग अशी पण एवढाच पाऊस होता परत जोर वाढतोय सारखा. हा ना राव कंटिन्यूस पाऊस चालू आहे साईडला बघा. कुठे आली पहिल्यांदा अशी वेळ आली व्हिडिओ बनवायची. आंघोळ पण नाही केली वेळ अजून. एमर्जन्सी जास्त त्यामुळं असं यायला लागलं. डायरेक्ट मला उठून 6:30 वाजता उठून गेलो मी तावड्यात. आणि परत कॉफी पिलो. थोडं थांबलो तिथं. संतोष शेटला घेतलं ना मी. पण फिरत बसलो चक्रा मारी बसलो इकडून तिकडून तिकडून. मग आता काहीतरी खाऊ म्हणलं जरा भूक लागली. तिथं आलो कॉफी प्यायला. गरम गरम भजी खाल्ली. बटाटा भजी घेतोय. पाऊस काय कमी होईना राव. आता थोडा जोर कमी झाला संतोष शेट. जोर थोडा कमी वाटतं पाऊस होता. थोडा कमी झाला पाऊस. काल तर काहीच नव्हता रे. आज जास्त पाऊस आहे. किती वाजेपासून टाइम 11 वाजून. 1 hour later. तर मला घरी जायला लागेल. पहिलं चार्जर घ्यायला लागेल माझ्या गाडी मोबाईलचा. 20% बॅटरी राहिली तर संतोष शेटच्या केबलने चार्ज नाही होत एवढं जोरात. नाही होत. माही जाणार लागेल. माझी केबल आणून तावड्यात जायचं मला परत. मग आज मला तिथं आली हा ना. मला मोटर बेटर टाकल्याची का पर्याय नाही. सगळं सेटअप रेडी करून घरी यायला लागेल मला आज. किती पाणी या साईडच्या ब्रिजवर. शपथ दिसतोय का ना काय माहिती पण इथून पाणी आलेलं आहे. शपथ तिथं लय आत गेलो रे. अरे लोकांनी बांधल्यामुळं नाही का असं पाणी पात्र फुगतंय. हा जास्त पाण्याला काय करणार तेव्हा. नदी साफ कशी करतात का तेव्हा आपली. जलपर्णी काढायला आणलं होतं काय हे जेसीबी हे बघ सर्वला. किती जोरात दिसते पाणी वाईट राव. लय जबरदस्त पाणी आलं राव. सगळे लोक बघा पाणी. एवढं पाणीच नाव येतं ना कधी इंद्रायणीला. हे आणलं होतं का आपले जलपर्णी काढायला. बरोबर. 2000 years later. केबल घ्यायची आपल्याला. चार्जर घेतला साधारण 30% बॅटरी चार्ज झाली.
10% राहिली होती फक्त. वायरमॅनला आणायला चाललो आता. कसा आहे पाऊस मुळी शेठ? लय पाणी थांबले वाईट. टेम्पो बुडला रे. 3 फूट पाणी असं मग आता नी. कधी निघायचं रे पाणी. चला 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 लोक चला लोक चला. पाणी थांबलं तिकडं. हे काय 3-4 फूट पाणी. 4 फूट पाणी असं नी. मग काढणच आता. दुसरी मोटर टाकल्याशिवाय पर्याय नाही आला आपल्याला. मोटर चालवली आम्ही. मुळे साहेब चला लवकर. याची अडकली गाडी इथं. हा त्याची त्याला घेऊन तशी मोटर चालवली. मोटर टाकायची पहिली. पाणी किती खाली आहे. लय पाणी भरलंय राव. 4 फूट पाणी आहे. अजून एक मोटर टाकल्याशिवाय पर्यायच नव्हता. एन्जॉय करतो मग पाण्यात. रील बनवतात दोघं. कशी आहे रे. जा घर चालले का. बरोबर या. शॉपिंग के आ रहा क्या. हा तर डायरेक्ट रील पण जातो रे. गावातले अजून पाऊस चालू आहे रे. वाईट पाऊस पडतोय राव. थोडा वेळ बंद होतोय परत चालू होतोय. वायरमॅनने नेमकं कनेक्शन घालवलंय. मोटर बंद झाली आमची. अजून एक मोटर लावली आम्ही. हा थोडं राहिले. आईला रे इथं पण थोडंच राहिले राव. दुसरी मोटर टाकायची. नेमकं लाईट गेली रे. लाईट आला टाकून देऊ ना. चला खालची मोहीम फत्ते करा. पाणी किती. 3 फूट पाणी. 3 फूट. हा गाव निघला का ना आज पण. पाणी किती हो. शपथ एवढं पाणी थांबलं रे इथं. कंटिन्युअसली पाऊस लावले. थोडा आता कमी झालाय ना. थोडा कमी होतो परत येतो जास्त. हा त्या लाईटीचा पोल आहे ना ते पण खाली बुडायला लागलं होतं. केबल खाली टच व्हायला लागली होती. ती बंद केला आम्ही इमर्जन्सी. आता खालची मोटर चालू करायची. खालच्या मोटरला प्रॉब्लेम यायला लागला राव. ती चालूच होईना. बोरची खालची मोटर. बोर आहे पुढे गेला. हो इथं बोर आहे. त्याचं आहे ना कनेक्शन आहे ना लागत नव्हतं. कनेक्शन तर पक्का भिजलाय. मग वायरमॅन गेला आपलं ते मागं कनेक्शन लावायला. कनेक्शन लावलं ना मोटर चालू होईल. मग लय पाऊस चालू आला राव. परत थोड्या पुरता बंद होतोय परत चालू होतोय राव. एवढा पाऊस नव्हता पहिला कधी राव. हा पाऊस मी पहिल्यांदा बघितलेला आहे. राव भिजलं मी. कोट आणला माझ्या जर्की. आपला मागल्या वर्षाचा कोट कामाला आला. पाऊस झाला ना तुमच्या. चालू जोरात चालू आहे का. आम्हाला पाकीचं ताप नाही. पूर पाणी असलं काही नाही. आमच्या इथं आहे ना आता पहिल्यांदा एवढा जोरात पाऊस झाला आपल्या इथं ना. चालू आहे का इस्लामपूर. नाही हा चालू आता आहे ना. एवढा आता आपल्या इथं पडला. एवढा गावाला आहे ना बहिणीच्या गावाला. बघ एवढं पाणी एवढं खाल्लं ते रे. तर पहिलं ड्रेनेज मध्ये पाणी. इथं ड्रेनेज खाली पण हे ड्रेनेज सगळे ओव्हरफ्लो झालेले आता. इकडं पण 2-3 ड्रेनेज आहे अख्खे. हे सगळे ओव्हरफ्लो आलेले. रोडला पाणी. आम्ही जुगाड केला इथं. आता सगळ्या ना या पाईपांना असं पाईप जॉईन करून पुढे टाकायले सगळे पाईप. आणि मग असं जुगाडमध्ये केलं आता सध्या. पाईप जॉईन करून असं पाणी पुढे काढलं आम्ही. आता हे सरळ खाली जाणार. असं फ्लो होणार. अख्खी पुढं पण नदी जाम आहे. अख्खी गावात आहे ना सगळ्या नदी जाम आहे. पुढं अख्खे ड्रेनेज जाम आहे. सगळं जाम आहे. तू कुठलं काही गेलं ना तिकच होणार आहे. आता इथं जर खाली पाणी ट्रेन जातंय ना ते पुढे जाऊन चकअप होतंय. ऑलरेडी सगळं चकअप. हे ना काय होईल. हे ना डाळांनी फक्त फ्लो होत राहील. जाऊन ते फक्त पुढे जाईन पाणी. हे मोकळं करू आपण. जवळपास 5 वाजल्यात. आता जाऊन कमी झाले. इथं तर कमी नाही झालं. थोडं दिसतंय. पाऊस पण कमी झालेला आहे. आणि साईडचं रोडचं पण कमी झालंय.
यारा साईडला रोडला आहे ना ड्रेनेज दोन तिथे एक तिथे एक फुल चालते हे ओव्हरफ्लो आहे सगळे आणि या साईडचे मोकळे. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. तू पिंटू द सुपरस्टार. कृष्णा द डॉन. ताकद का परिचय. क्यों नको. पिंटू शर्मा रहे हो. शर्मा रहे हो पिंटू.